निवडणुका आल्या की मुंबईत मराठी माणूस किती उरलाय याची आकडेवारी दिली जाते, पण मुंबईतल्या मराठी माणसाला मराठी मतदार या दृष्टिकोनातनं पाहणं आपण कधी बंद करणार आहोत हाही प्रश्न पडतोच। लोकसभेच्या वेळेस बघा, विधानसभेच्या वेळेस आणि आत्ताही महानगरपालिकेच्या वेळेस सुद्धा सगळं राजकारण हे मराठी टक्क्यांभोवती सुरू आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा ही मराठी माणूस, मराठी अस्मिता असाच दिसतोय। पण ज्यांच्या जोरावरती हे ठाकरे उतरलेत ते मराठी किती उरलेत हेही बघायला पाहिजे, तेच सांगते या व्हिडिओत। निवडणुका सुरू आहेत, दावे प्रतिदावे केले जात आहेत। रामदास आठवलेंनी तर ठाकरे बंधूंवर टीका करताना दावा केलाय की मुंबईमध्ये 60% मराठी मतदार आहेत आणि 40% मराठी मतदार आहेत, त्यामुळे राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे दोघेही एकत्र येऊनही त्यांना काही फायदा होणार नाही। त्याच्याही आधी राज ठाकरेंनी एक आकडा सांगितला होता, मुंबईत मराठी टक्का 40 ते 41 इतका आहे। मुंबईमध्ये मराठी टक्का फक्त 27% आहे असं कमी आकडे सांगून मराठी माणसाचं खच्चीकरण केलं जातं असं राज ठाकरेंचं म्हणणं होतं। प्रत्येकाचे दावे वेगवेगळे असू शकतात, पण इंडियन एक्सप्रेसच्या आकडेवारीनुसार पाहायचं झालं तर दक्षिण मुंबईमध्ये एकूण मतदार 15,20,600, त्यात मराठी किती आहेत? 6,07,200। दक्षिण मध्य मुंबईत 14,38,100 पैकी 5,77,500 मराठी मतदार आहेत। उत्तर मध्य मुंबईमध्ये 16,81,400 पैकी 5,67,100 मराठी मतदार आहेत। ईशान्य मुंबईमध्ये 16,01,800 पैकी 7,26,500 मराठी मतदार आहेत। उत्तर पश्चिम मुंबईत 16,74,800 पैकी 6,02,400 मराठी मतदार आहेत। उत्तर मुंबईमध्ये 17,37,000 पैकी 5,50,700 मराठी मतदार आहेत। मराठी मतदार हा 2001 मध्ये 45,24,000 इतका होता, तो 2011 मध्ये कमी होऊन 44,04,000 वर आला। तेच हिंदी भाषिक मतदार 2001 मध्ये 25,82,000 इतका होता, तो 2011 मध्ये वाढून 35,98,000 इतका आला। थोडक्यात मुंबईमध्ये 37% मराठी आणि 63% अमराठी मतदार असल्याचं या आकडेवारीवरून सांगण्यात येत आहे। यावरून हे भयान वास्तव समोर येतच आहे की मुंबईमध्ये मराठी भाषिकांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे आणि हिंदी भाषिकांची संख्या वाढत चालली आहे। काही विश्लेषकांच्या मते हिंदी बोलणारे आता मराठींना मागे टाकू शकतात। ही वेळ का आली आहे? यासाठी आता आकड्यांचा खेळ आपण बाजूला ठेवला तर मुळात मराठी माणसाचं अस्तित्व आणि भवितव्य मुंबईत किती आहे ते बघायला पाहिजे। मुंबई महानगरपालिकेवरती गेली 2.5 ते 3 दशकं शिवसेना आणि परिणामी ठाकरेंची सत्ता राहिली। आता शिवसेनेचा उदय भूमिपुत्र आणि मराठी माणसासाठी झाला, पण या दरम्यान मराठी माणसाचा खरा विकास झाला का हा मुळात प्रश्न आहे। मराठी माणसाला फक्त मतदार न समजता भूमिपुत्र म्हणून किती संधी मिळाली याचाही विचार आपल्याला करायला हवा। उदाहरण आपण गिरणगावचंच घेऊया। लालबाग, परळ, शिवडी, दादर आणि गिरगाव हे भाग एकेकाळी मुंबईची खरी ओळख मानली जायची। इथल्या गिरण्या आणि गिरणी कामगारांच्या मुळे हा परिसर गजबजून जायचा, पण आता याच गिरण्यांच्या जागी उंच टॉवर्स उभे आहेत। याचा फटका बसला हा मराठी माणसाला। महानगरपालिकेमध्ये सेनेची सत्ता होती, जेव्हा महापालिकेकडनं पुनर्विकास प्रकल्पांना परवानगी दिली जायची तेव्हा त्या ठिकाणच्या मराठी नागरिकांना त्याच परिसरात घरं मिळतील अशी हमी दिली जात होती, पण वास्तव हे नंतर समोर वेगळंच दिसून यायचं। या भागात न गिरणी कामगारांचं पुनर्वसन असो वा जुन्या वाड्यांचा पुनर्विकसनाचा प्रश्न असो, मराठी माणूस हळूहळू मुख्य नकाशावरनं दूर सरकत गेला आणि दक्षिण आणि मध्य मुंबईतनं बाहेर पडत विरार, बदलापूर, कर्जत, कसारा यांसारख्या शहराच्या टोकाच्या भागांमध्ये स्थलांतरित होत गेला। आता मुद्दा येतो मराठी माणसाच्या आर्थिक शक्तीचा। मुंबई महानगरपालिकेचं बजेट 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे। जेव्हा BMC मधनं मुंबईतील रस्त्यांची कामं, नाल्यांची कामं, पूल उभारणीची कामं यासारख्या मोठ्या कामांचे टेंडर निघत असतात, तेव्हा त्या टेंडर प्रक्रियेमध्ये किती मराठी कंत्राटदारांना संधी दिली जाते? खूप कमी। त्याऐवजी ठराविक धनाढ्य गटांनाच याचा लाभ दिला जातो असे आरोप होतात आणि ते आरोप खोटे वाटत नाहीत। महापालिकेच्या संपूर्ण प्रक्रियेत मराठी माणसाला प्राधान्य दिलं असतं तर 50,000 कोटींच्या बजेटमधनं कितीतरी मराठी उद्योजक आणि मराठी कंत्राटदार आज उभे राहिले असते। मुंबईतील सर्वाधिक श्रीमंत कंत्राटदारांच्या यादीमध्ये मराठी नावं किती दिसली असतील हे तुम्हीच सांगा। मराठी भाषिकांची संख्या कशी कमी होत गेली याचा आणखी एक गंभीर कारण म्हणजे घराच्या वाढत्या किमती आणि महागाईचा परिणाम। मुंबईतील वाढत्या महागाईमुळे मराठी कुटुंबांना शहरात राहणं परवडत नाहीये। मध्यमवर्गीय मराठी कुटुंबांना इथं घर घेणं किंवा भाडं देणं परवडत नाहीये। त्यामुळे बरेच मराठी लोक ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार यासारख्या उपनगरात स्थलांतर करत आहेत।
हे लोक मुंबईत राहतात तरीही त्यांची नोंद मुंबईच्या आकडेवारीमध्ये कमी होते. हे दिसत असून सुद्धा परवडणाऱ्या घरांसाठी महापालिकेकडनं आजवर कोणतीही ठोस परिणामकारक योजना राबवली गेली नाही. दुसरं कारण, परराज्यातनं मुंबईत येणारे लोंढे वाढत गेले. मुंबईत आलेले बहुतांश लोक कोकण सोडता उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात यांसारख्या हिंदी भाषिक राज्यातले आहेत. गेल्या 30 ते 40 वर्षांमध्ये टेक्सटाईल मिल्स बंद पडल्या. बांधकाम, सर्व्हिस सेक्टर, छोटे व्यवसाय, डिलिव्हरी, सिक्युरिटी, ड्रायव्हर यासारख्या नोकऱ्यांसाठी उत्तर भारतीय कामगार मोठ्या संख्येने आले आणि ही लोक कमी पगारात काम करण्याची आणि मुंबईत राहण्याची तयारी दाखवतात. त्यामुळे हिंदी भाषिकांची संख्या झपाट्याने वाढत गेली. तिसरं कारण म्हणजे मराठी माध्यमांच्या शाळांची अवस्था. महानगरपालिकेच्या अखत्यारीतील असणाऱ्या अनेक मराठी शाळा आज बंद पडल्यात. इंग्रजी, हिंदी माध्यमांच्या शाळा इथं वाढल्यात. यामुळे मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ही सातत्याने घटत गेली. या आणि अशा अनेक कारणांमुळे मुंबईचं स्वरूप बदलत गेलं. मुंबई आता फक्त मराठी माणसाची राजधानी राहिली नाहीये, तर एक बहुभाषिक भारतीय शहर बनत चालली आहे. आणि हाच संदर्भ घेऊन तामिळनाडू भाजपचे स्टार प्रचारक अण्णामलाई यांचं विधान आलं की मुंबई फक्त महाराष्ट्राची नाहीये, तर ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. याच विधानावरनं मुंबईत राजकारण पेटलं. मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जातीये, मुंबई वाचवा अशा अनेक भावनिक घोषणा निवडणुकीच्या काळात आता दिल्या जात आहेत. पण त्याचं पुढं काय होणार? त्या भावनिक घोषणांचं ठोस धोरणांमध्ये रूपांतर होणार का? याचं उत्तर आज प्रत्येक मुंबईकर मागत आहे. तुमचं यावरती काय म्हणणं असेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.